अनुभव पहिला. एका दुमजली घरात नुकतंच एक कुटुंब राहायला आलं होतं. कुटुंबामध्ये तशी जास्त माणसं देखील नव्हती. नवरा, बायको आणि त्यांची 5 वर्षाची लहान मुलगी चित्रा. या नवीन घरात शिफ्ट होण्यापूर्वी त्यांचं आयुष्य अगदी व्यवस्थित होतं. पण जेव्हापासून ते इथे राहायला आले होते तेव्हापासून त्यांना अगदी विचित्र अनुभव येऊ लागले. मध्यरात्रीच त्या घरात कोणाच्या तरी हलक्या आवाजात बोलण्याचे आवाज यायचे, तर कधी कधी तर तळघरातून वरच्या माळ्यावर कोणीतरी वेगाने जिना चढत यायचं आणि पुढच्या क्षणी ती चाहूल देखील नाहीशी व्हायची. चित्रा तर बऱ्याचदा रात्री झोपेतून जाबडत दचकून उठायची. घरात कोणीतरी तिला दिसायचं. ती तिच्या आईलाही तसं सांगायची, आई, तिथे दारात कोणीतरी आहे. पण जे तिच्या नजरेला दिसत होतं ते तिच्या आईच्या नजरेला कधी दिसलं नाही. आणि त्यांच्या आयुष्यात एक अशी रात्र आली ज्यामुळे त्यांनी हे घर सोडायचा निर्णय घेतला. त्या रात्री चित्रा आणि तिची आई घरात फक्त दोघीच होत्या. तिचे वडील कामानिमित्त बाहेरगावी होते. दोघीही गाढ झोपेत होत्या. मध्यरात्र होताच कसल्याशा खडबडीने चित्राची झोपमोड झाली. रात्रीचे 3 वाजत होते. तिने बाजूला पाहिलं तर तिथे तिची आई नव्हती. इतक्यात तळमजल्यावरून आईने तिला आवाज दिला, चित्रा, बाळा खाली ये. ती तिचे डोळे चोळत बिछाण्यातून उठली आणि खोलीच्या बाहेर पडली. तिची आई तळमजल्यावरून तिला अजूनही आवाज देत होती, चित्रा, बाळा लवकर खाली ये. ती तळमजल्यावर जाणाऱ्या जिन्याजवळ पोहोचलीच होती की इतक्यात मागून कोणीतरी धावत आलं आणि तिचं तोंड दाबत तिला मागच्या मागे खेचत घेऊन गेलं. चित्रा खूप घाबरली होती. ती ओरडायचा प्रयत्न करत होती, पण तेवढ्यात तिच्या मागे तोंडावर हात ठेवून घाबरत उभी असलेली तिची आई म्हणाली, शांत राहा बाळा. ती हाक मी पण ऐकली. खाली अजूनही कोणीतरी होतं जे चित्राला आवाज देत होतं. तिच्या आईनुसार ज्यावेळी चित्रा बिछाण्यातून उठून जात होती त्यावेळी तिची आई तिच्या बाजूलाच होती. तिने चित्राला आवाज दिला, पण चित्रा कसल्या तरी धुंदीत होती. जणू काही तिने तिच्या आईला पाहिलंच नाही आणि ती चालत खोलीबाहेर गेली. पण तिच्या आईचा खरा थरकाप तर तेव्हा उडाला जेव्हा तिलाही ती हाक ऐकू आली आणि तिने धावत जाऊन चित्राला मागे खेचलं. अनुभव दुसरा. माझ्या बहिणीला ती लहान असल्यापासूनच मांजरी खूप आवडायच्या. अक्षरशः ती त्यांना कुरवाळत बसायची. त्यांच्याशी खेळण्यात तिला एक वेगळाच आनंद मिळायचा. पण तिच्या एवढी मांजर पाळण्याची हौस माझी कधीच नव्हती. तरी सुद्धा तिला आवडतात म्हणून मी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला एक मांजरीचं पिल्लू गिफ्ट केलं. ते पिल्लू घरभर फिरत बसायचं. घरामध्ये आता सतत होणारा तो मांजरीचा वावर जाणवत होता. पुढची काही वर्ष ती मांजर आमच्या सोबतच होती. तिला एक विचित्र सवय होती. रात्र झाली की ती घराच्या मागच्या दाराजवळ जायची आणि तिच्या नखांनी त्या दाराला खरडवत बसायची. त्यावेळी संपूर्ण घरात तो खुडबुडण्याचा आवाज येत राहायचा. सुरुवातीला तर असं वाटलं की प्राण्यांचा तो एक स्वभाव असेल, पण एके रात्री माझी झोपमोड झाली आणि त्यातच मी एक विचित्र गोष्ट अनुभवली. असं म्हणतात की प्राण्यांना अगदी बारीक फ्रिक्वेन्सीचे आवाज अगदी सहज ऐकायला येतात, जे मानवी कानांनाही ऐकू येणार नाहीत. त्या रात्री त्या मांजरीला काय दिसलं, काय जाणवलं माहीत नाही, पण रात्रीच्याच वेळी ती खिडकीच्या काचेतून बाहेर पाहत बसली होती. जणू काही कोणीतरी त्याच वेळी खिडकीच्या पलीकडे उभं होतं आणि ते जे कोणी पलीकडे उभं असावं ते घराच्या मागच्या दाराजवळ जात असावं व त्याच्याकडेच पाहत त्या मांजरीची मानही खिडकीवरून दाराच्या दिशेला अलगद वळाली. नंतर ती त्या दाराजवळ गेली आणि त्या दाराला नखांनी खरडवत एका विचित्र आवाजात रडू लागली. हाच प्रकार मी पुढचे 2-3 दिवस सतत पाहिला. एकदा तर मी दार उघडूनही पाहिलं,
दाराबाहेर मला कोणीच दिसलं नाही. पण अचानक एका सकाळी ती मांजर त्याच दाराजवळ मृत अवस्थेत पडली होती. त्या दिवशी माझी बहीण अक्षरशः खूप रडली. त्या गोष्टीला आता 2 महिने झाले. ज्या दारावर मांजरीच्या खरडवण्याच्या खुणा होत्या त्या खुणाही मी मिटवल्या. एकदा असंच काही कामानिमित्त मी घरी एकटाच थांबलो होतो. घरातील सर्वजण एका फंक्शनसाठी बाहेर गेले होते. त्यावेळी रात्रीचे 2 वाजून गेले होते. मी माझ्या लॅपटॉपवर काम करतच होतो की इतक्यात एक ओळखीची चाहूल जाणवली. ती चाहूल मांजरीचीच होती. माझ्या काळजात अगदी धस्स झालं. मी त्या शांततेत त्या आवाजाचा कानोसा घेऊ लागलो आणि पुढच्या काही क्षणातच दारावर खुडबुडण्याचा व त्याच मांजरीचा तोच विचित्र रडण्याचा आवाजही येऊ लागला. माझं काळीज आता छाती फाडून बाहेर येते की काय असं वाटू लागलं. तरी मी घरातील सर्व लाईट्स चालू केल्या आणि दाराजवळ गेलो. तिथे कोणीच नव्हतं, पण त्या दारावर नखांनी खरडवलेले निशाण होते. अनुभव 3. 3 वर्षांपूर्वी माझ्या भावाला एक गोंडस मुलगी झाली. रेवा तिचं नाव. 3 वर्षांचंच बाळते. जसजशी मुलं मोठी होत जातात त्यांची मस्तीही खूप वाढत जाते. हिच्या बाबतीतही तसंच काही होतं. ती मस्ती करत आम्हा घरातल्यांना काही ना काही सांगत बसायची. 1-2दा तर घरात कुठेतरी शून्यात बघत ती मलाच म्हणाली, आतू, ती बघ, ती तुला बोलवते. त्यावेळी तिथे कोणीच नव्हतं. आम्हाला सर्वांना तिचं हे वागणं, तिची मस्ती वाटायची. त्यामुळे मी देखील तिला हसत म्हणाले, हो का, कोण बोलवतंय? त्यावर ती म्हणाली, ती बघ आतू, ती बोलवते. असू दे आता, भरपूर मस्ती झाली असं म्हणत मी हसून विषय टाळला. तसं मला हसताना पाहून ती सुद्धा हसायला लागली. ती काही लहान मुलांना सवय असते ना, एकटंच बोलत हसत बसायची, एकटंच खेळायची, तशीच सवय हिला पण होती. त्यामुळे त्यात आम्हाला काही विचित्रपणा जाणवला नाही. पण एका रात्री जेव्हा मी आणि रेवा आम्ही दोघीच घरात होतो त्यावेळी एक विचित्र प्रकार घडला. बराच वेळ झाला होता. तिला मी झोपवण्याचा प्रयत्न करूनही ती झोपत नव्हती. शेवटी तिनेच मला विचारलं, आतू, तू का ग मला झोपायला सांगतेस? त्यावर मी म्हणाले, तू लहान बाळ आहेस ना, आणि आता बघ रात्रीचे 2 वाजतायत. त्यामुळे लहान मुलींनी गपचूप झोपायचं, समजलं? त्यावर ती मला म्हणाली, मग आतू, ती तिथे दारात उभी आहे तिला पण सांग ना. तिचे शब्द ऐकून माझ्या अंगावर काटाच उभा राहिला. पण मग मागे पाहिलं, तिथे कोणीच नव्हतं. मी थोडी शांत झाले. क्षणभरासाठी मी पण घाबरले होते. रेवाकडे पुन्हा पाहत मी म्हणाले, तू ना, तुझी मस्ती खूप वाढत चालली आहे, झोप आता शांत. मी एवढंच तिला काय तो दम दिला. आणि त्याच वेळी ज्या खोलीत आम्ही होतो त्या खोलीचं दार जोरात आपटत बंद झालं आणि दारापलीकडून एका लहान मुलीच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. तेवढ्यात रेवा म्हणाली, आतू, तू तिला घाबरवलंस. पण त्या दिवशी सत्य परिस्थिती मला कळून चुकली. त्यानंतर या सर्वावर आम्ही योग्य तो उपाय केला. आता रेवाला तसं काही दिसत नाही किंवा नाहीच ती तसं काही म्हणते. जसं पहिलं म्हणायची की आतू, ती बघ, ती तुला बोलवते. तुम्हाला जर यातील कोणता अनुभव आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. यातील कोणता अनुभव तुम्हाला जास्त आवडला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून देखील सांगू शकता. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून जेव्हा आपल्या चॅनलवर नवीन कथा पोस्ट होईल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तर मग पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह.